एका रकमेचे 15 वर्षात चक्रवाढ व्याजाने दुप्पट पैसे होतात, तर त्याच रकमेचे किती वर्षात 8पट पैसे होतील असा प्रश्न विचारला. प्रश्न सोडवायचा कसा? इथं लेकरांनो वर्ष आणि इथं पट प्रश्नामध्ये दर्शवलेल्या ह्या दोन गोष्टी, एका रकमेचे किती वर्षात तर 15 वर्षात दुप्पट पैसे होतात, म्हणजे पटीच्या ठिकाणी 2 आणि प्रश्न विचारला की त्याच रकमेचे किती वर्षात, वर्षाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह, 8पट पैसे होतील. किती पट? 8पट. आता ही 8 संख्या लक्षात घ्या. 8 म्हणजे 2चा घन. आता हे घनपद आणि हे 15 अर्थात 15 गुणिला 3 यांचा गुणाकार 45 वर्ष हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. दुप्पट, तिप्पट, चौपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.